परत एकदा फसलत नाही ट्रेनच्या नादात. आपली सगळी स्वतःची माहिती इंटरनेटवर जाहीर करून तुम्ही माणसाल कसं काय फसलो. पहिला आला होता तो गिबलीचा ट्रेन. ते ट्रेन मध्ये असं झालं होतं की ज्यांनी फोटो नॉर्मल केल्यानंतर तो कार्टून मध्ये होत होता. अरे आपण स्वतः कार्टून आहे, तुम्ही आणि सगळेच कार्टून आहे. आरशात बघा ना, आता जो ट्रेंड आलाय तो 3D इफेक्टचा पीसीवर होतो किंवा मग कॅलेंडरवर तिथल्या मॅगझिनवर 3D इफेक्ट आर्ट्स मध्ये पुतळ्यामध्ये होतो. यामुळे होतं काय, तुम्ही हे जे ऍप डाउनलोड करता ना, तेव्हा तुमच्या गॅलरीची परमिशन तुम्ही होलसेल मध्ये देऊन टाकता. तर तुमच्या गॅलरीमध्ये काय आहे हे तुम्हालाच माहिती. त्यामुळे सांगणं एवढंच आहे की एआय सध्या तुमची सर्व माहिती गोळा करत आहे. आणि जेव्हा त्याकडे तुमची सर्व माहिती आली, मग एआय माणसापेक्षा किती खतरनाक आहे याचा अनुभव तुम्हाला डीपफेक मधून आलाय. सांगणं फक्त एवढंच आहे, कुठल्याही ट्रेंडच्या नादाला लागू नका. काय होतं, असल्या ट्रेंडच्या नादामध्ये आहे ना, तुमचे फेसबुक किंवा सोशल मीडियावर बँक जेवढे बी अकाउंट आहेत, सोशल इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर झालं किंवा मग भविष्यात बँक अकाउंट सुद्धा हॅक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या डिजिटल युगात तुम्ही स्वतःला वाचू शकता. असं स्कॅम पासून वाचण्यासाठी, नवनवीन माहितीसाठी चॅनल लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.